असं काय झालं असेल की स्वामींनी आपल्या आवडत्या भक्तावर विषारी साप सोडले? चला सांगतो. मंगळवेढे गावात बसप्पा तेली राहत होता. तो खूप गरीब होता. कधी कधी त्याच्या बायका पोरांना अन्न देखील खायला मिळत नसे. एक दिवशी तो वनातून जात असताना त्याला श्री स्वामी समर्थ महाराज दिसले. स्वामींचे तेजस्वी रूप पाहून त्याने लोटांगण घालून स्वामींचे चरण स्पर्श केले. स्वामींच्या चरणाचा स्पर्श होताच तो ज्ञानी झाला व स्वामींच्या भक्तीत विलीन झाला. त्याने सर्व घरदार सोडून फक्त दिवस रात्र तो स्वामींची सेवा व भक्ती करायचा. ह्या गोष्टीवरून त्याची पत्नी त्याच्याशी खूप भांडण करायची. ती म्हणायची, बायका मुलं सोडून तू बुवाच्या नादी लागलायस, तुला वेड लागलाय का? पण बसप्पा ह्या गोष्टीकडे दुर्लक्ष करून स्वामींची सेवा करायचा. एक दिवशी अरण्यात स्वामींची सेवा करत असताना खूप रात्र झाली होती. सगळीकडे अंधकार पसरला होता व भीतीदायक वातावरण झाले होते. अचानक स्वामी उठून घोर अरण्यात जाऊ लागले. त्याच्या पाठोपाठ बसप्पा देखील स्वामींच्या मागे जाऊ लागला. इतकी भयानक रात्र असून सुद्धा त्या जंगलात बसप्पा घाबरला नाही, कारण त्याचे चित्त स्वामींच्या भक्तीमध्ये इतके जडले होते की तो स्वतःला विसरून बसला होता. त्यावेळी स्वामींनी एक अद्भुत लीला केली. त्या घोर अरण्यात बसप्पाच्या पायाखाली अचानक खूप मोठे मोठे विषारी असंख्य साप प्रकट झाले. इतके विषारी साप पाहून बसप्पा भानावर आला व भिवू लागला. त्यावेळी स्वामी म्हणाले, भिवू नको या समयी, जितुके पाहिजे तितुके घेई, न करी अनुमान काही, दैव तुझे उदले. स्वामींचे हे शब्द ऐकल्यानंतर बसप्पाच्या मनातून भीती पळून गेली. त्याने पटकन आपले एक अंगवस्त्र काढले व एका सर्पावर टाकले आणि एक साप गुंडाळून त्याने आपल्या हातात घेतला. बसप्पानी तो गुंडाळलेला साप हातात घेतल्यानंतर अचानक जितके मोठे मोठे साप होते ते सगळे अदृश्य झाले. त्यानंतर बसप्पा आणि स्वामी एका गावात आले आणि गावामध्ये एका मंदिरात येऊन बसले. तेव्हा तिथे बसप्पाने ते अंगवस्त्र सोडून पाहिले तर खूप मोठा चमत्कार झाला होता मित्रांनो. त्या अंगवस्त्रामध्ये सापाऐवजी चक्क मौल्यवान सोने होते. हा चमत्कार पाहिल्यानंतर बसप्पाच्या डोळ्यातून आनंद अश्रू वाहू लागले व तो ढसाढसा रडू लागला व स्वामींच्या चरणावर पडला. बसप्पाची भक्ती पाहून स्वामी म्हणाले की तू आता घरी जा आणि सुखाने आपला संसार कर, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामींची आज्ञा घेऊन बसप्पा घरी आला व आपल्या पत्नीला सर्व वर्तमान सांगू लागला. तिच्या पत्नीला देखील हे विश्वास पटत नव्हतं, पण जेव्हा तिने ती झोळी उघडून पाहिली तेव्हा तिच्या डोळ्यात देखील अश्रू होते व ती देखील स्वामींची खूप मोठी भक्त झाली. त्यानंतर दोघेही जण स्वामींच्या भक्तीमध्ये मग्न झाले व श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करीत दोघेही जण सुखाचा संसार करू लागले. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जर तुम्हाला स्वामींचे असे चमत्कार कशा प्रकारे घडले असे फॅक्ट व्हिडिओ पाहायचे असतील तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.